नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या ड्रेस कोडची चौकट या विशेष वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिर्डीच्या साई मंदिरात भक्तांनी भारतीय पेहरावात यावं असं आवाहन करण्यात आलंय. मंदिर परिसरात अनेक ठिकाणी तशा आशयाचे फलक लावण्यात आलेत. मंदिर परिसराच्या या बोर्डवरून आणि साई मंदिराच्या या आवाहनाच्या नंतर विविध स्तरातून त्याचं समर्थन आणि विरोध या दोन्ही गोष्टी सुरू झाल्यात. अशा प्रकारे ड्रेस कोडचे नियम करणं किंवा तसं आवाहन करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं असल्याची टीका करण्यात येते. तर धार्मिक स्थळावर जाताना ड्रेस कोडची चौकट गरजेची आहे का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. शिर्डी पाठोपाठ आता इतर देवस्थानं सुद्धा अशा प्रकारचा ड्रेस कोड लागू करणार का आणि या ड्रेस कोड बाबत साई भक्तांचं नेमकं काय म्हणणं आहे हे या वृत्तमालिकेच्या माध्यमातून आम्ही जाणून घेतोय. दरम्यान या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. महंत सुधीरदास नाशिकहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. महंतजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात. आपल्या सोबत अद्वैत मेहता आहेत पुण्यातून आणि त्याचबरोबर नांदेडला सुद्धा जाणार आहोत. मुजीब शेख आपल्या सोबत असणार आहेत आणि या दोन प्रतिनिधींकडून आपण जाणून घेणार आहोत तिथल्या स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे. सुरुवातीला पुण्यात जाऊया. पुणेकरांचं या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे? अद्वैत, जे आवाहन शिर्डी संस्थाननं साई भक्तांना केलेलं आहे त्या आवाहनाबद्दल पुणेकरांना नेमकं काय वाटतंय? विलास, आपण थेट जाऊयात कारण दगडूशेठ गणपती मंदिरच्या परिसरामध्ये मी आहे आणि इथं तर देशोविदेशातून म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा भाविक येत असतात. आपण त्यांना थेट विचारूयात. शिर्डी संस्थांनी मंदिरामध्ये प्रवेशासाठी एक निर्णय घेतला आहे ड्रेस कोड संदर्भामध्ये की भारतीय पेहरावामध्येच प्रवेश दिला जाईल. तर तुम्हाला योग्य वाटतो का? हां, योग्य आहे. किंवा भारतीय पेहराव हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपली संस्कृती आपल्याला जर जपायची असेल तर ड्रेस कोड हा असलाच पाहिजे. कारण पाश्चात्य संस्कृती जसे की सूट, ब्लेझर हे सर्व पाश्चात्य संस्कृती. तर आपलं तर शर्ट पॅन्ट सुद्धा आपला भारतीय आहे का? नाही, विदेशी आहे, शर्ट पॅन्ट हा इंग्रजांचा विदेशीच आहे, इंग्रजांचाच आहे. तसं नॉर्मली तुम्ही कुर्ता पैजामा, पंचाच घालावं लागेल, धोतर पंचा वगैरे घातला. तुम्ही सांगा, कारण जनरली महिलांना टार्गेट केलं जातं. पेहराव असेल तर महिलांनाच सांगितलं जातं, मुलींनाच तुम्ही असे कपडे घाला, तसे कपडे घाला, घालू नका तुकडे. या निर्णयाकडे काय बघताय तुम्ही? कारण महिलांसाठी पण हाच नियम असणार आहे की भारतीय पेहराव असेल. भारतीय पेहराव तर आहे, महत्वाचाच आहे तो पण आता बाकी तुम्हाला योग्य निर्णय वाटतं? हो, योग्यच आहे. योग्य निर्णय आहे. भारतीय पेहराव असावाच. आपली संस्कृती पाळली पाहिजे, महत्व आहे. मंदिरात आलं तर मंदिरात येताना तरी अवश्य हे कपडे असावेतच. भारतीय पेहराव असावा. पुरुषांचा व महिलांचे भारतीय संस्कृतीला शोभेल असे कपडे असावेत. तरुण मंडळीत आपण त्यांना विचारूया. हो, नक्कीच भारतीय पेहराव असलाच पाहिजे. कारण आजकालची पिढी खूपच मॉडर्न होत चाललेली आहे आणि त्यासाठी भारतीय पेहराव असणे हे आपल्या हिंदू संस्कृती जपण्याचं एक चांगलं कारण आहे. काय वाटतं, खरोखर असं पेहराव असला तरच संस्कृती जपली जाते वगैरे असं वाटतं? तर नाहीये सगळ्यांची, पण पेहराव असला तर आणखी छान वाटतं. आणि भारत हा आपला संस्कृतीनेच नटलेला देश आहे, त्यामुळं की भारतीय पेहराव असेल मंदिरात तर आणखीनच छान. तुम्हाला वाटतं ड्रेस कोड असावा? नक्की असावा. कारण जर हा निर्णय झाला तर ते फार कौतुकास्पद राहील आणि खास करून प्रत्येक भक्तांच्या डोक्यावरती सफेद टोपी नक्की असावी. कारण ते एक आपल्या संस्कृतीचं एक चांगलं प्रतीक आहे. माझा आन्सर आहे की ड्रेस कोड नसला पाहिजे. कारण तो रूल नंतर एक कंपल्शनमध्ये कन्वर्ट होईल. तर ॲक्च्युली कसं आहे की फॉर एक्झाम्पल मोस्टली हे मुलींसोबत होतं. मुलगी काही घालू शकते, लाईक ती शॉर्ट स्कर्ट घालून पण मंदिरात येऊ शकते. बट तिने शॉर्ट स्कर्ट घातल्यामुळे फक्त म्हणजे लोक तिला बघतायत आणि मेल्स बघतायत. त्याच्यामुळे कसं जेव्हा मेल्स मंदिरात येतात ते वेगळ्या स्टेट ऑफ माइंडमध्ये असतात, ते डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. सो तो एक यामुळेच हा निर्णय घेतला असावा म्हणजे भारतीय पेहराव. आणि तसं पण आपल्या संस्कृतीने शिकवलंच आहे की कपडे घालावे आपल्या सविस्तरासाठी, ना की दिखाव्यासाठी. योग्य आहे. जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे आणि चांगला आहे. आणखीन आपण काही विचारत लोकांना प्रयत्न करूयात.
तुम्हाला काय वाटतं, मंदिरामध्ये जाताना भारतीय पेहरावच असावा असा जो निर्णय घेतला शिर्डी संस्थांनी, तर तो योग्य आहे का? योग्य हो. काय अजून कोणाला काय वेगळं मत मांडायचंय? तुम्हाला असं वाटतं की मंदिरामध्ये ड्रेस कोड असावा, प्रवेश करण्यासाठी भारतीय पेहरावच असावा, असं काय टी शर्ट जीन्स घालू नये किंवा असं काही? नाही, मला नाही वाटत असं की मंदिरामध्ये प्रवेश करताना भारतीय पेहरावाच असावा म्हणून. आजकाल मॉडर्न मुली कॉलेजवरून येतात, सो त्यांना ते कम्फर्टेबल नाही राहणार. जे कम्फर्टेबल आहे ते असावं. असं माझं मत आहे. कम्फर्टेबल असावं, कसेही विक्षिप्त नसावेत पण कम्फर्टेबल असावेत कपडे. प्रत्येकाचं वेगळं मत असतं. येताना जर कपडे घेऊन आले, काही प्रत्येक वेळेला चेंज करत बसणार का? प्रत्येकाला जसं वाटेल तसं, फक्त कसं घालावेत, पण अगदी माणसाने एका लिमिटमध्ये घालावेत की बाबा ते तिथे चालतील, आपण मंदिरात चाललोय त्या हिशोबानेच घालावेत, त्याला साजेशीच घालावेत. आपण जर बघितलं तर आपण सुरुवातीला जर सूर बघितला होता तर तो बऱ्यापैकी ड्रेस कोड आवश्यक आहे, भारतीय पेहराव असावा असा होता. पण नंतर आपण बघितलं मतं बदलत गेलेत, मतमतांतर, आणि अगदी ड्रेस कोडचं बंधन असू नये आणि जो कम्फर्टेबल असेल, आपला जो सोयीचा असेल, भले तो टी शर्ट किंवा जीन्स असेल तोही घालावा अशी आहे. त्यामुळं जनमानस जे आहे ते याच्यावरती डिवायडेड आहे असं आपण म्हणू शकतो. एकच एक मत नाहीये. बरोबर, एक मत नाहीये, पण निश्चितपणे एक बाजू दिसते की मंदिरात आपण जातोय तेव्हा त्याच्याबद्दलचं भान आपण बाळगायला हवं आणि साजेसे कपडे घालावेत, आपलं या सगळ्यांचं म्हणणं आहे. पण जेव्हा हा बोर्ड लावला गेला, जेव्हा हे आवाहन केलं गेलं, तेव्हा या सगळ्याबद्दल शिर्डी संस्थानं नेमकं काय म्हटलेलं आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की संस्थानला भाविकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या, त्यानंतर संस्थानं भाविकांना हे आवाहन केलंय. हा कुठलाही नियम किंवा सक्ती नाही असं स्पष्टीकरण साईबाबा संस्थानचे CEO कनुराज बगाटे यांनी दिलंय. मधल्या काळामध्ये काही भक्तांनी अशी तक्रार केली की काही भक्तगण एक वेशभूषा जी घालून येत आहेत ती जरा आक्षेपार्ह आहे, अशा काही तक्रारी संस्थांकडे, प्रशासनाकडे आलेल्या आहेत. त्यामुळे संस्थान प्रशासनानं अशी एक सर्व भक्तांना विनंती केलेली आहे की आपण मंदिरात येत असतो, पवित्र क्षेत्र आहे, आपल्या इच्छा आकांक्षा बाबांच्याकडे आपण प्रार्थनेच्या रूपात मांडत असतो, तेव्हा हे येत असताना आपण सभ्यतेचं पालन करावं किंवा भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा प्रदान केली तर उत्तमच. हे फक्त आव्हान आहे, त्यासाठी कोणताही ड्रेस कोड आपण निश्चित केलेला नाही. भक्तांना ही गोष्ट समजेल. आपण ऐकलं की शिर्डी साई संस्थानच्या CEOंचं नेमकं काय म्हणणं आहे. ते स्पष्टपणे सांगतायत की हे आवाहन आहे, याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची सक्ती आम्ही करत नाहीये, पण या सगळ्याबद्दल वाद सुद्धा होतोय. त्याचं कारण म्हणजे कुणाला असं वाटतंय की उद्या ही सक्ती होऊ शकते आणि मग ती झाली तर त्याच्याबद्दलचं काय, असे अनेक प्रश्न आहेत. सर्वसामान्यांची वेगवेगळी मतं आहेत. पुण्यातली मतं जाणून घेतली. आपण यानंतर नांदेडमध्ये जाणार आहोत. नांदेडमध्ये सुद्धा अनेक धार्मिक स्थळं आहेत आणि विशेषतः गुरुद्वारा आहे. तेव्हा तिथल्या लोकांना नेमकं काय वाटतं जाणून घेण्यासाठी मुजीब शेख आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. मुजीब, नांदेडकरांना नेमकं काय वाटतंय शिर्डी संस्थाननं जो निर्णय घेतलेला आहे, जे आवाहन केलेलं आहे त्या संदर्भात? विलास, मी आता नांदेडच्या शिव मंदिरामध्ये आहे. अत्यंत प्रसिद्ध असं या शहरामधलं मंदिर आहे. अनेक भाविक इथं दर्शनासाठी येतात. माझ्यासोबत इथले पुजारी आणि काही भाविक माझ्यासोबत. मला सांगा की साई संस्थानने एक निर्णय घेतला की महिलांनी जेव्हा मंदिरात प्रवेश करतात तेव्हा भारतीय त्यांचा पेहराव असा असं त्यांनी आवाहन केलं. आपल्या मंदिरात तशी काही सक्ती आहे का किंवा मग असा नियम हा योग्य आहे का? जे शिर्डी संस्थानने जे नियम केलेला आहे अतिशय आजच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आणि भारतीय संस्कृती जपून आपल्या जीवन प्रवाहामध्ये आपण जे आजच्या काळामध्ये जगतो आणि पुढच्या काळामध्ये जगणार आहोत किंवा आपल्या पाल्याने आपण कसे संस्कृती जपावी, आपल्या पालकांनी कशी जपावी आणि या दोघांच्या सानिध्यातून जे पुढचा सुखकर काळ जाणार आहे आणि हे भारतीय संस्कृती जपून आपण जर आपल्या संस्कृतीचे पेहरावला घालून आपण संस्कृती जपली ना, आपण जर स्वतः आज आपल्या पाल्यांना जर मार्गदर्शन केलं आणि जगामध्ये ते महत्त्वाचं आहे आणि आजची पिढी बदलत जात आहे, त्यासाठी बदलत्या पिढीला आपण थोडंसं सांभाळून आपण सावकाश रीतीनं आपण जर सहकार्य केलं, सर्वांनी आपल्या भारतीय संस्कृतीला जपून भारतामध्ये जगत असताना किंवा जीवन जगत असताना आपला जो जीवनाचा आपल्या मंदिरात असा काही नियम वगैरे आहे का?
तसा आतापर्यंत आम्ही काही संस्थेने काय नियम केलेला नाही. आम्ही या कोरोना महामारीमध्ये आम्ही नियम लागू केलेले आहे, बोर्ड फलक लावलेले आहेत, मास्क लावल्याशिवाय कपड्याच्या बाबतीत विचारतो. हां, कपड्याच्या बाबतीमध्ये आम्ही तोंडी बोलतो. आम्ही संस्कृतीच्या नियमाचं आमच्या गुरु या नात्याने आम्ही मार्गदर्शन करतो आमच्या भक्तांना. आम्ही तोंडी बोलतो. पण संस्थानं जो निर्णय घेतला त्याचं समर्थन इथले पुजारी करतायत. भारतीय संस्कृती असायलाच हवी आमच्या असं काही महिला माझ्यासोबत आहेत. ताई, मला सांगा की साई संस्थानं असा निर्णय घेतला की महिलांनी जेव्हा मंदिरात प्रवेश करावा दर्शनासाठी तेव्हा त्याचा जो पेहराव आहे तो भारतीय असावा. तुम्हाला काय वाटतं, असावा तसा? हो, भारतीय असावा. का बरं? म्हणजे सगळ्यांनी फुल कपडे घालावे, जगाला चांगले दिसावं, त्याच्यामुळे फुल कपडेच घालणं बरोबर आहे. आजची जे कॅपॅसिटी आहे घालायची गरज आहे तसं फुल कपडे घालणे किंवा असं हाफ कपडे घालू नये असं कुणालाही बरं वाटत नाही, त्याच्यामुळं घालू नये कपडे. ताईंचं म्हणणं आहे की बरोबर आहे, फुल कपडे घालावे. ताई, तुमचं काय म्हणणं? मंदिरात आपली जी संस्कृती आहे ते दिसून येते. जगासमोर एक आदर्श आहे आपली संस्कृती, भारतीय संस्कृती, आणि वेस्टर्न कपड्याने ते नाश होऊ नये एवढंच आहे. म्हणजे साई संस्थानं जो निर्णय घेतला तो योग्य आहे, बरोबर आहे. काही भाविक, आणखीन काही भाविक माझ्यासोबत, तुम्ही सांगा की साई संस्थानं जो काही निर्णय घेतला तुम्हाला काय वाटतं की तो योग्य आहे? साई संस्थांचा निर्णय हा 100% योग्य आहे. कारण भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होऊन पाश्चिमात्य संस्कृती बोकाळण्यात चालली आहे. काही लोक हौशे गौशे नवशे असे दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या नजरा ह्या कोणाच्या चांगल्या कोणाच्या वाईट असतात. पण आपण पुरुष असून सुद्धा आपण शर्ट आणि जीन्स घालतो, तर हा तर भारतीय पहिराव नाही ना? भारतीय पहिराव नसला तरी अंग भरून आहे. जशी संस्कृती मुस्लिमांनी आज जपलेली आहे त्याचा आदर्श सगळ्या समाजाने घ्यावा. कारण नजरा आजकाल भाऊ बहीण जरी चालले तर वाईट दृष्टीने पाहतात. त्यासाठी जो संस्थांनं निर्णय घेतला आणि असा निर्णय संपूर्ण भारतातल्या सगळ्या मंदिर मस्जिदी सगळ्यांनी घ्यावा. आणि हा निर्णय अगोदरच तिरुपती संस्थांनी घेतलेला आहे. याच्यामुळे सर्वांचं स्वागतच आहे. बरं, काही तरुण देखील आपल्यासोबत. मला सांगा की साई संस्थांच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत? साई संस्थांनं जे निर्णय घेतले ते योग्य आहे. त्या मंदिरामध्ये आज आपण जर आलो, पंजाबी ड्रेस घातलं पाहिजे, महिलांनी साडी प्राधान्य केलं पाहिजे. कारण काय, आपली भारतीय संस्कृती लोक विसरत चालले. वेस्टर्न संस्कृती कधी जास्त मान चाललं. आज लहान मुलाला सुद्धा तुम्ही पॅन्ट घ्यायला झालं तर पप्पा जीन्स पॅन्ट पाहिजे म्हणून म्हणतो. त्यासाठी आपल्याला कसं आहे, मंदिरामध्ये जेव्हा एंट्री करतो आपण त्यामध्ये पंजाबी ड्रेस कंपल्सरी आहे. नांदेडला सचखंड गुरुद्वारा आहे, तिथं पंजाबी लोक येतात, ते पूर्ण पंजाबी डोक्यावरून सुद्धा पल्लू घेतात ते लोक. तसं आपल्या मंदिरामध्ये सुद्धा आले तरी लोकांनी डोक्यावरून पल्लू घ्यावं. पुरुषांनी पंजाबी ड्रेस सारखं जीन्स पॅन्ट सुद्धा घालू नये. पुरुषांनी आपलं फॉर्मल घालून रेग्युलर मंदिरामध्ये यावं. बहुतेक जे भाविक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय पेहरावत घालून मंदिरामध्ये यावं. तुम्हाला काय वाटतं? साई संस्थांनी जे निर्णय घेतलेला अतिशय एकदम योग्य आहे. त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. तसंच महाराष्ट्रात सर्व मंदिरामध्ये असा निर्णय मंदिर ट्रस्टच्या वतीने घ्यावा, मी अशी त्यांची अपेक्षा आहे. विलास, आपण पाहिलं की बहुतेक जे भाविक आहे तिथं थांबलेले त्यांचं म्हणणं आहे की साई संस्थांचा जो निर्णय तो योग्य आहे आणि बाकीच्या मंदिरांनी देखील अशाच पद्धतीचा निर्णय घ्यावा. विलास, तेव्हा आता साई संस्थांनं जो पुढाकार घेतलेला आहे, जे आवाहन केलेलं आहे, त्याला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना दिसतंय. आता आपल्यासोबत महंत सुधीरदास आहेत. मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. सुधीरदासजी, कपडे म्हणजे तुमचा ड्रेस कोड आणि श्रद्धा या दोन्हीचा नेमका काय संबंध आहे? ही देवदर्शनाला तर आपल्याकडे जी परंपरा आहे की त्या स्थानावरती असलेलं पवित्र तीर्थ, जसं नाशिकला मंडळी आली की गोदावरीवरती स्नान करत असतो आणि आपण बाहेरून घातलेले जे कपडे आहेत ते कपडे आता आज आपण पाहत आहोत, करोना सर्वत्र फैलावलेला आहे आणि बाहेरचे कपडे आपण ताबडतोब काढून टाकतो. तो प्राचीन काळी हा जो विचार आहे हा आधीच केलेला होता आणि तीर्थस्थानावरती स्नान करून पवित्र जे रेशमी कपडे आहेत, धोतर आहेत किंवा आज सामान्यतः आपण अगदी जपालेंगा जरी घातला असेल तरी मला असं वाटतं की ती जी पवित्रता आहे, वस्त्रांची जी पवित्रता आहे ती निश्चितच असली पाहिजे. आणि शिर्डी संस्थांनी जो निर्णय घेतलाय मला वाटतं तो अतिशय योग्य निर्णय आहे. कारण भारतीय संस्कृतीमध्ये सर्व प्रकारच्या ज्या सूची सांगितलेल्या आहेत, या सूचीमध्ये वस्त्रसूची सुद्धा एक प्रधान एक उपक्रम आलाय. जसं आपल्याकडे अत्यंत प्युअर असे सिल्कचे सोळे नेसून आपण मंदिरात जात असू, विधौत वस्त्र आहे, महत वस्त्र आहे, वस्त्रांचे देखील त्या ठिकाणी खूप प्रकार सांगितलेले आहेत. आणि अशा पद्धतीचे पवित्र वस्त्र आपण घालून
ज्या वेळेला मंदिरात जाऊन एखादा जप करतो, मंत्र करतो, तर त्याची जी परिणाम आहे ती भारतात, म्हणून शिवलेले कपडे घालून जाण्याची पद्धत मंदिरामध्ये नव्हती. मला असं वाटतंय की अतिशय योग्य असा निर्णय आहे. त्यामधली जी वास्तविक पाहता जो कॉस्मिक डेकोरम आहे, ती जी ऊर्जा आहे, त्याचं जे एक विज्ञान आहे, त्या रहस्यात्मक प्रकृतीचा आपण अभ्यास करून मंत्र, वस्त्र, पवित्रता, स्नानादिकाची सूची याचा विचार करूनच मंदिरामध्ये आपण प्रवेश करावा. ज्या योगे तिथली जी व्हायटॅलिटी आहे, तिथली जी प्युअरिटी आहे, तिथली जी प्रॉस्पेरिटी आहे, ती कुठल्याही पद्धतीमध्ये कमी होता कामा नये. असौच्च वस्त्र किंवा ज्याला आपण एक दिवस रात्री घातलेले जे वस्त्र आहे ते सुद्धा देवाच्या ठिकाणी जाऊन आपण दर्शनास जाऊ नये असा नियमच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा उपक्रम त्यांनी राबवलाय तो निश्चितच भारतीय संस्कृतीच्या संदर्भाने अतिशय चांगला उपक्रम आहे. त्याच्यामध्ये खूप हार्डलाईन आपण काही ठिकाणी देवस्थानमध्ये पाहतो की ते धोतर अगदी नेसायलाच लावतात किंवा असा आग्रह शिर्डी देवस्थाननी केला नाही. त्यांनी असं सांगितलं की आपलं जे कल्चर आहे, आता लोक फिरायला आले येतात शॉर्ट्स घालून कसेही मंदिरामध्ये. आमच्या इकडे हा प्रश्न आहे. तर मंदिर हे काही टुरिझम प्लेस नव्हे, त्याची एक स्पिरिच्युअलिटी आहे, त्याचं पावित्र्य आहे. बरोबर, आणि ते पावित्र्य जपलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. तृप्ती देसाई आता आपल्या सोबत आहेत या विषयावर बोलण्यासाठी. तृप्तीताई, स्पष्टपणे असं म्हणणं आहे, आपण अनेक लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या, त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे, आणि धार्मिक संघटना असतील किंवा आता महंत सुधीरदास यांनी सांगितल्याप्रमाणे पिकनिक स्पॉटला आपण जातोय तर तिथं वेगळ्या प्रकारचा ड्रेस कोड, आपण काही आपल्याला जे कम्फर्टेबल असेल ते जाऊ शकतो, पण जेव्हा आपण एखाद्या पवित्र स्थळी जातो तेव्हा ते भान बाळगायला हवं. आणि ते जर आवाहन केलं आम्ही की अशा प्रकारे भारतीय पोशाखात तुम्ही या, तर मग चुकलं काय, हा साई संस्थांचा सवाल आहे. विलासजी, आपण काय भान बाळगवायला हवं हे भक्तांना खूप चांगल्या प्रकारे कळत असतं. आपण जेव्हा कुठल्याही मंदिरामध्ये जातो तेव्हा आपण कसे कपडे घातले पाहिजेत हे कुणी आव्हान किंवा सूचना करायची किंवा जाहीर बोर्ड लावून अपमान करायची काही तिथे नियम करायची काही गरज नाही. भक्तांना खूप चांगल्या पद्धतीनं ते कळत असतं. आणि आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्यानुसार आपण कुठले परिधान करावे हे जे आहे ते प्रत्येकाला त्याचा अधिकार आहे. आणि आपण पाहिलं तर शिर्डी संस्थानामध्ये जेव्हा दर्शनाला अनेक भक्त येत असतात तेव्हा ते वेगवेगळ्या राज्यातून, देश विदेशातून येत असतात. वेगवेगळ्या राज्यातून जेव्हा ते येतात, आता केरळमधून काही भक्त आले आणि ते जर लुंगी घालत असतील आणि ती जर गुडघ्याच्या वर असतील तर त्याला आपण तोकडे कपडे म्हणायचं का? किंवा ग्रामीण भागातील जर एखादी शेतकरी महिला आली आणि ती जर नऊवारी साडी गुडघ्याच्या वर घालत असेल तर त्याला आपण तोकडे कपडे म्हणायचं का? किंवा अनेक ग्रामीण भागातील जे पुरुष असतात ते खाकी पॅन्ट वापरतात, जी खाकी, त्याला आपण खाकी हाफ पॅन्ट म्हणतो, जी गुडघ्याच्या वर असते, त्याला आपण तोकडे कपडे म्हणायचं का? आणि तोकडे कपडे आपण जर बघितलं तर 99.99% हे खूप चांगल्या पद्धतीनं वेश परिधान करून येत असतात. 0.1% लोकांसाठी जर अशा पद्धतीनं जर तुम्ही जाहीरपणे बोर्ड लावत असाल तर हा भक्तांचा अपमान आहे. संविधानानं जो अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, त्याचा अपमान आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा जाहीर बोर्ड जो आहे तो संस्थानांनी तातडीनं काढला पाहिजे. एखाद्याने खूपच तोकडे कपडे, मग तो शॉर्ट स्कर्ट असेल किंवा अशा पद्धतीचे किंवा बर्म्युडा असेल, जर अशा पद्धतीचा एखादा पेहराव केला आणि जर एखाद्याला नाही आवडला तर आपण हात जोडून विनंती करा की यापुढे आपण असं घालू नका. परंतु अशा पद्धतीनं जाहीर बोर्ड लावणं म्हणजे संस्थानाने मनमानी केलेला नियम आहे आणि ही जी आहे ती भक्तांवर केलेली जी आहे ती बळजबरी आहे. मला वाटतं हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशा पद्धतीचा बोर्ड जर लावला तर आज जे शिर्डी संस्थानाने पुढाकार घेतलाय, अनेक मंदिरांमध्ये मग असेच नियम केले जातील. मध्यंतरी अनेक मंदिरांमध्ये महिलांना गाभाऱ्यात बरोबर, प्रवेश नाही याबद्दल दुसरे सुद्धा काही बोर्ड लागतील आणि कदाचित आता इथं आवाहन आहे तर दुसऱ्या बाजूला त्याचा नियम कधी होईल आणि नियम होऊन पुन्हा सक्ती आणि हे होईल ही भीती तुम्ही व्यक्त करताय. मला सुधीरदासजींना हेच विचारायचं आहे. सुधीरदासजी, की सर्वसामान्य भक्ताला हे कळतं की आपण मंदिरात चाललोय तर आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे,
काही मोजक्या लोकांसाठी म्हणून अशा प्रकारचा नियम करून कुठेतरी आपण भक्तांचा अपमान करतोय, अशा प्रकारची जी मांडणी केली जाते ती तुम्हाला मान्य आहे का? आता कुठलाही आपण काही कोणाचा कॉन्स्टिट्युशनल राईट तिथे अब्यूज करत नाहीये. देवतांनी कृतीताई जे सांगतायत त्यातला एक पार्ट योग्य, एक पार्ट ते खूपच टेक्निकल मध्ये केस काढायची त्यांची सवय. असं काही कोणाचा अपमान किंवा देवस्थान याचा उद्देश तो नाहीये. खरोखरीच नाही. काही ठिकाणी मला आता आमच्याकडे सुद्धा काही मंडळी येतात. आता परवा आमच्याकडे कॉन्सुलेट जनरल, अमेरिकेचे कॉन्सुलेट जनरल त्यांच्या सौभाग्यवती आल्या होत्या दर्शनाला. इतक्या व्यवस्थित आणि इतक्या सुंदररित्या त्यांनी गंगेवर पूजन केलं. त्यांचे ड्रेस, कपडे, व्यवस्था, ते म्हणे की मला खूप भारतीय संस्कृतीबद्दल आदर आहे, आवड आहे. आणि हा खूप बारीक सारीक आपण पाहत असतो. आणि कृतीताईंचं कसं आहे का की कुठल्याही गोष्टीला काहीतरी धर्माचा आणि धार्मिक विषय आला ना की त्याला विरोध करायचा. आणि ही जी मानसिकता आहे ना, आता आमच्या मंदिराच्या संदर्भातला प्रश्न आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. मंदिरामध्ये जर तुम्ही वारंवार अशा पद्धतीने जर बोर्ड लावून मनमानी करायला लागला तर हे भक्तांचं मंदिर आहे. भक्तांनी कशा पद्धतीने यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि भक्त खूप चांगल्या पद्धतीने तिथं जे आहे ते वेश परिधान करत असतात. त्यामुळे आम्हाला तिथं बोललंच पाहिजे. बघता आता ताई, तुम्ही किती वेळेला मंदिरात आल्या, आमच्याकडे आलात, नाशिकला आलात, ताई एकदम अप टू डेट जॅकेट बिकेट घालून सगळं. त्यांना काही सांगायची आवश्यकता नाही ना आम्हाला. परंतु काही जे ऑब्जेक्शनल लोक आहेत, मंडळी आहेत, कोणालाच सांगण्याची गरज नसते. प्रत्येकाला कळत असतं की आपण मंदिरामध्ये कसं जावं. अनेक मॉडेल्स आपण बघतो साईबाबा मंदिरामध्ये दर्शनाला जातात, अनेक अभिनेत्री जातात, अनेक वेगवेगळे फॉरेनर्स येतात, अंग भरून कपडे घातलेले असतात. मग नेमका हा नियम कशासाठी आणि अशा पद्धतीनं जाहीरपणे सांगणं, मग याच्यामध्ये महिला टार्गेट केल्या जात आहेत का? अशा पद्धतीचा नियम करायचा आणि काय नेमका संदेश शिर्डी संस्थानाला द्यायचा याच्यामधून? ठीक आहे, मला तो प्रश्न पण त्यांना विचारायचा आहे. आणि तृप्तीताई, मला तुम्हालाही विचारायचं आहे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहतोय ड्रेस कोडची चौकट जी शिर्डी संस्थाननं आवाहनाच्या माध्यमातून घातलेली आहे. आणि ही चौकट नेमकी कशासाठी हा सवाल काही जण उपस्थित करतायत. तर अशा प्रकारची चौकट असायलाच हवी अशी आग्रही भूमिका सुद्धा काही जण घेत आहेत. त्यामुळे या वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्याचा उहापोह सुद्धा करतोय. खरं तर मला मान्यवरांकडे जायचंय. आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि काही गोष्टी त्यांना विचारायच्यात. पण या आधी आपण जाऊयात गोव्यामध्ये. गोवा हे असं राज्य जिथं वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या संस्कृती एकत्र आलेले आहेत, त्याचा संगम झालेला आपल्याला दिसतोय. आणि अशा गोव्यामध्ये जिथं लाखोंच्या संख्येनं बाहेरच्या देशातून लोक येत असतात, पर्यटक येत असतात, अशा वेळी गोव्यामध्ये असं काही आहे का? गोव्यामध्ये कुठल्या देवस्थानांनी, कुठल्या धर्माच्या प्रार्थना स्थळांमध्ये अशा प्रकारचे ड्रेस कोड आहेत का, हे आपल्याला जाणून घ्यायचंय. अनिल पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. पण आपल्याला अशा प्रकारची चर्चा का करावी लागते? ड्रेस कोडच्या विषयीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा घालून देणं हे गरजेचं आहे का? कुणी त्याला फतवा म्हणतंय, कुणी त्याला आवाहन म्हणतंय, कुणी म्हणतंय की नाही, भाविकांना सगळं कळतं की आपण मंदिरामध्ये जात असताना कशा प्रकारे जायला हवं. काही जण हे भान विसरतायत आणि त्यामुळे त्यांना हे जाणून देण्याची गरज आहे. त्यांना त्याची समज देणं गरजेचं आहे. त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही मंदिरात आलात त्यामुळे त्याचं पावित्र्य जपणं हे खूप गरजेचं आहे. अनिल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनिल, गोव्यामध्ये जे वेगवेगळे धार्मिक स्थळं असतील, या सर्व धार्मिक स्थळांमध्ये अशा प्रकारची काही ड्रेस कोडची रीत आहे का? तशी काही पद्धत आहे का? तसा काही नियम आहे का? तसं कोणी आवाहन केलंय का? आपल्याकडे गेली 10 वर्षापासून साधारणपणे ऐकू येते सर? हो, अगदी बोला. हा, आपल्याकडे गेली 10 वर्षांपासून हा ड्रेस कोड लागू आहे. आणि हा ड्रेस कोड केवळ हिंदू मंदिरांसाठी नाही, तर महत्वाचे जे इंटरनॅशनल मॉन्युमेंट म्हणून आपण जे 2 मुख्य चर्च आहेत, सेंट फ्रान्सिस झेवियरचा चर्च आणि बसालिका ऑफ बाम जीजस, हे 2 जे चर्च आहेत, या 2 चर्चमध्ये हा ड्रेस कोड लागू आहे. गोव्यातल्या अनेक मंदिरांमध्ये हा ड्रेस कोड लागू आहे. याचा उद्देश असा आहे
की इथलं जे पावित्र्य आहे हे टिकवलं जावं, ही इथली स्थानिकांची मागणी आहे. आणि आज आपण जे आहोत, आज आपण मंगेश हे जे इंटरनॅशनल ह्याचं मोन्युमेंट आणि महत्वाचं मंदिर आहे गोव्यातलं, या मंदिरातल्या कॅम्पसमध्ये आपण उपस्थित आहोत. आपल्याबरोबर या मंदिराचे सेक्रेटरी सुदीन अंबी आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांच्याकडची आत्ताची सध्याची काय परिस्थिती आहे आणि हा ड्रेस कोडच्या बाबतीत त्यांचं मत काय आहे. सर जरा पुढे या. आम्ही इकडे ड्रेस कोड लागू करू शकत नव्हतो, पण आम्ही जे कोणी बाहेरचे जे पर्यटक येत होते त्यांना आम्ही सोडं वगैरे प्रोव्हाइड करायचो, म्हणजे देवळाची सभ्यता राखण्यासाठी. आता कोरोनामुळे ते आम्हाला शक्य होत नाही, कारण की ना एकदम वापरलेलं कापड दुसरं कोणी वापरू शकत नाही. म्हणून आता आम्ही याच्या पुढे ते द्यायचं बंद केलं आहे. पाहिजे तर आम्ही ते विकत देऊ, पण एकाने वापरलेलं तर दुसऱ्याला आम्ही देऊ शकत नाही. आणि हीच संधी सांगून मी याच्या पुढे कुणालाही कोणी पर्यटक असो ड्रेस कोड असल्याशिवाय मंदिरात प्रवेश देऊ शकत नाही. आपल्याला एक अनेक अतिशय महत्वाची यामधले हे सांगावं असं वाटतं. याचं कारण असं की हे मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे. ड्रेस कोडच्या संदर्भात यांची जी मागणी आहे ती आजही तशीच आहे, पण याला एक दुसरा मध्यम मार्ग इथं काढण्यात आलेला आहे आणि तो असा आहे की इथं सोळं पुरवलं जातं. जे सोळं तुम्ही नेसून तुम्ही मंदिरात जाऊ शकता आणि मंदिरातून परत आल्यानंतर ते सोळं परत करायचं आहे. तुम्हाला तो ड्रेस देतो, जो ड्रेस घालून तुम्हाला आतमध्ये यावं लागेल. मला हाच मुद्दा घेऊन जायचा आहे तृप्ती देसाई यांच्याकडे. अनिलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तृप्तीताई, या आधी सुद्धा काही हिंदू मंदिरांमध्ये अशा प्रकारचे ड्रेस कोड आहेत. दुसऱ्या बाजूला इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळांमध्ये सुद्धा जात असताना काही गोष्टींचं पालन करणं हे सक्तीचं आहे. अशा वेळी मग इथंच विरोध का, हा एक सवाल विचारला जातोय. आपण जर पाहिलं तर इथंच विरोध अशातला भाग नाही. मध्यंतरी अंबाबाई मंदिरात सुद्धा कोल्हापूरमध्ये जे आहे ते नवरात्रामध्ये महिलांनी फक्त साडीच नेसून यावी अशा पद्धतीचा एक फतवा काढण्यात आलेला होता. आणि तेव्हा सांगितलं होतं की जर कुठल्या तोकडे कपडे घातले असतील तर आम्ही चेंजिंग रूम ठेवू. आणि त्याला विरोध केल्यानंतर मग त्यांनी ती चेंजिंग रूम जी आहे ती काढण्यात आली होती. तो नियम बंद करण्यात आलेला होता. विरोध करण्याचं कारण हे आहे की आपण लोकशाहीमध्ये राहतो. प्रत्येकाला प्रत्येकाचे ज्या पद्धतीचा ड्रेस परिधान करायचा आहे त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि मी मगाशी जसं सांगितलं की एखाद्याच्या ड्रेसवरून श्रद्धेचं मूल्यमापन करता येणार नाही. जर एखादी व्यक्ती जर वेगवेगळे कपडे त्यांना जसे पाहिजे तसे घालत असेल आणि तिला जर वाटत असेल की आपण मनापासून इथं श्रद्धेने मंदिरात दर्शनाला आलोय आणि तिला जर बाहेर काढलं गेलं तर ते योग्य राहणार नाही. अशा पद्धतीचा जो निर्णय आहे, म्हणजे यांनी मगाशी विश्वस्तांनी सांगितलं की हे फक्त आम्ही आव्हान केलंय. जेव्हा अचानक अशा पद्धतीचा रितसर बोर्ड लावण्यात येतो तेव्हा हे नुसतं आव्हान नसतं, तर हा नियम असतो आणि भक्तांवर केलेली बळजबरी असते. त्यामुळे अशा पद्धतीची जी काही बळजबरी आहे ती शिर्डी संस्थानानं जर केली तर पूर्णपणे चुकीची होईल. आणि उद्या अन्य मंदिरांमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं बोर्ड लागू शकतात आणि याच्यात जास्तीत जास्त महिलांना टार्गेट केलं जातं. कारण अनेक महिलांना सांगितलं जातं की शॉर्ट स्कर्ट घालून येतात. मी मगाशीच सांगितलं की तोकडे कपडे म्हणजे नेमकी व्याख्या काय. आता चर्चेमध्ये विश्वस्त नाहीयेत, परंतु तोकडे कपड्यांची व्याख्याच करता येत नाही. मगाशी आपल्याला मी म्हटलं की मग शेतकरी महिला ज्या आहेत त्या नऊवारी साडी घालतात आणि त्या नऊवारी साड्या जर गुडघ्याच्या वर असतील तर त्याला आपण तोकडं म्हणायचं का त्या दर्शनाला आल्यावर. किंवा खाकी हाफ पॅन्ट जर घालून ग्रामीण भागातील शेतकरी येत असतील तर त्यांना आपण तोकडे कपडे म्हणणार आहोत का. आणि आणि कपड्याचा कसा लावला जातो याचं कोणीच स्पष्टीकरण द्यायला तयार नाही. ठीक आहे, मी विचारतो सुधीरदाजी, जेव्हा आपण म्हणतो की भारतीय संस्कृतीनुसार, भारतीय परंपरेनुसार भारतीय कपडे असावेत, पेहराव असावा असं म्हणतो, पण ह्या तोकडे कपड्यांची जी व्याख्या आहे ती खरं तर आपल्याकडे जशी भाषा बदलते तसा पेहराव सुद्धा बदलतो अनेक ठिकाणी. मग त्या तोकडे कपड्यांचं जे व्याख्या आहे ती कशी करणार, ते कशा प्रकारे आपण त्याच्याबद्दलची सक्ती करू शकतो? मगाशी दोन गोष्टी मला बोलायच्या आहेत. मगाशी तृप्तीताईंनी जो हे काढला की बा अशा पद्धतीचे फतवे कोल्हापूर संस्थान किंवा अन्य मंदिरांनी काढले, तर हिंदू धर्मामध्ये कधीही कुठले फतवे हा असा नामाधीन शब्दप्रयोगच नाहीये.
लक्षात घ्या. फतवे हे कोणाकडे काढले जातात हे जगजाहीर आहेत आणि ते मॅन्डेटरी कसे असतात आणि त्याचं पालन कसं केलं जातं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे फतवा हिंदू धर्मात कधी फतवा फितवा असले काही विषय नसतात. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की नऊवारी साडीचा उल्लेख केला, तर नऊवारी साडी काही कोणी गुडघ्याच्या वर नेसत नाही. बहुधा तृप्तीताई कधी नऊवारी साडी नेसल्याच नसाव्या ग्रामीण भागात कधी गेला नसाल. आम्ही ग्रामीण भागात फिरत असतो, महिलांना भेटत असतो. महिला ज्या आहेत त्या अनेक ठिकाणी नऊवारी साडी या गुडघ्याच्या वरपर्यंतच नेसतात. व्यक्तिगत मी काही तुमच्यावर टीका करत नाही. आपलं आणि स्नेह किती आहे सगळ्या जगाला माहिती आहे. आपण तो विषय थांबूया. आपण मुद्द्यावर आपल्याला जर ग्रामीण भागामध्ये ग्राउंड लेवलला आपण जेव्हा काम करतो आणि जेव्हा जे काही समोर दिसतं ते आपण इथं मांडलं पाहिजे. तोकडे कपड्याची व्याख्या काय? मुद्दा असा आहे आणि मग जे पूजा ते चालतं का? काय सांगता आहे याचा आपण जर विचार केला, मी मगाशीच सांगितलं की जन्म औषधी मंत्र तप सिद्ध या सर्व क्रमामध्ये वस्त्राला अतिशय प्राधान्यत्व दिलेलं आहे. आणि बाहेर गावून आपण मंदिराच्या ठिकाणी धर्मस्थानी आल्यानंतर स्नान करून पवित्र वस्त्र तिथे धारण करावी असा प्राचीन काळापासून नियमच आहे आपल्याकडे. त्यामुळे आपण जे रेग्युलर कपडे घातले आहेत स्नानादिका न करता आपण तसेच मंदिरामध्ये जातो, ते कपडे धुळीने माखलेले असतात. आज आपण पाहतोय की हा सगळा करोनाचा जो इन्फेक्शन आहे, आपणही बाहेर आलेले कपडे आज कुठेही घालत नाहीये. तर हा नियम प्राचीन काळापासून आपल्याकडे हा सगळं शुचिर्भूतता ही पाळलीच जात होती. त्या दृष्टीने त्या वस्त्रादिकांकडे पाहिलं गेलं पाहिजे. आणि तोकड्या कपड्याची जी ऑब्जेक्शनेबल व्याख्या आहे, काही तिथे म्हणाल्या की हे प्रत्येक वेळेला जणू काही मंदिरं तिथे महिला भगिनींना टार्गेट करतात. असं काही नाहीये, असं कुठलाही विषय नाहीये. काही पुरुष देखील नुसत्या उघड्या बनियांवरती त्या ठिकाणी विचित्र अवस्थेत येत असतात. तर हा एक मुद्दा, त्याचं जे सुचिर्भूतता आहे ती पाळली जावी, आपलं धर्मशास्त्र पाळलं जावं, आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, जगापुढे एक आदर्श व्यक्ती दर्शनाला कशी जागतीये तिथे सांगितलंय त्याने, रिक्त पाणीर्ण परिषद राजानाम देवतांगुरु, राजा देव यांच्या ठिकाणी रिकाम्या हाताने सुद्धा जाऊ नये. ठीक आहे. आपण तिथे सुधीरदाजी, मी थोडंसं तुम्हाला थांबवतो. एका प्रश्नाचं मला उत्तर तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. काळ बदललाय, परिस्थिती बदलली आहे, नवी जनरेशन आहे. आधीच्या काळामध्ये धोती लोक घालत असतील, जुन्या पिढीतले लोक, आता ते जीन्स घालतायत. आज मुलींमध्ये सुद्धा नवीन ड्रेस कोड आलेला, त्या नवीन प्रकारचे कपडे घालतात. त्याला आपण तोकडे म्हणू शकत नाही, कारण आता ती परिस्थिती बदलली आहे, नवी फॅशन बदलली आहे. अगदी साधे ड्रेस सुद्धा, त्याच्यासाठी सुद्धा कोणी जीन्स घालायचं नाही, कोणी टी शर्ट वर यायचं नाही, हे जे नियम घातले जातात याचं कसं समर्थन करणार? त्याला कसं तोकडे म्हणायचं आपण? आपण मध्यंतरी पाहिलं, हा सगळा विषय पाहिला तर आता उलट तरुण पिढी अतिशय हौशीने, ज्याला अगदी सिल्क आणि सिल्कचं वेअरिंग असलेली धोती आलीये, ती अगदी फॅशन म्हणून सुद्धा घालतायत ना. वस्त्र घालण्याबाबतचा प्रश्न नाहीये. मी परत सांगतोय, लक्षात घ्या. तिथे आपण मंदिरामध्ये जात असताना मंत्र म्हटले, स्तोत्र म्हटले, तर तिथे आपण जर सिल्क घातलं, माझं लक्षात घ्या, तर आपल्या बॉडीला ऊर्जा अधिकच ट्रान्सफॉर्म होते. लक्षात घ्या, उद्दिष्ट लक्षात. आपण सोळं का नेसायचं? मंदिरात सोळं नेसून का जावं असा नियम का पूर्वकाळी आला? आम्ही सुद्धा हे जे कपडे घातलेत, हे कपडे घालून आम्ही मंदिरात जात नाही. आम्ही स्वतः मंदिर जे सोळं आहे आमचं, ते बाहेर वस्त्र घालत नाही, ते आम्ही कधीही बाहेर वापरत नाही. ते रोजचं सुची धुतलेलं वस्त्र सोळं, हे रोज त्याला आहत म्हटलेलं आहे. नवं कोरं वस्त्र धुवून वाळत घालायचं, त्याला कोणी स्पर्श सुद्धा करायचं नाही. सुधीरदाजी, त्याची जी आपल्या महाराष्ट्रामध्ये गरिबांचे अनेक देव आहेत, अशा गरिबांनी काय स्वतःसोबत सोळं ठेवायचं? त्यांना ते शक्य आहे खरंच? घ्या, पूर्वीच्या काळी लोक स्नानाला सुद्धा, ज्याला आंघोळ केल्यानंतर बरं का, ओल्या कपड्यांनी सुद्धा जाण्याची पद्धत होती अनेक ठिकाणी. आजही त्र्यंबकेश्वरी तुम्ही पाहिलात तर स्नान करून ओल्या अंगाने सुद्धा जाण्याची पद्धत होती. लक्षात घ्या. तर माझं काय म्हणणं आहे, हे जे कल्चर आहे आपलं, प्राचीन विषय आणि त्याचा विज्ञान आणि त्याची जी रहस्यात्मक प्रकृती आहे, लक्षात घ्या, ही रहस्यात्मक प्रकृती काय आहे? कुंभमेळ्याला आमच्याकडे लाखो लोक येतात, गंगेमध्ये रामतीर्थामध्ये बुडी मारतात
आणि ओल्या अंगाने कपालेश्वर आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतात. काय त्याचं रहस्य आहे, त्याची प्रकृती काय आहे, त्याचा नियम काय आहे, त्याची ती जी पद्धत आहे प्राचीन धर्मशास्त्रीय पद्धत, तर आपण फिरायला आल्यासारखं मंदिरात येऊ नका. धार्मिक विषयाचा ड्रेस कोड पालन करा एवढं तिथे शिर्डी संस्थांनी म्हटलंय. त्यांनी तिथे असं म्हटलं का मॅन्डेटरी, नो वन शुड अलाउड असं नाही म्हटलं. त्यांनी एक आव्हान दिलंय. सर, आपली जी भीती ही कल्चर व्यक्त केली आहे त्यांनी की शिर्डी संस्थान हे अग्रस्थानी आहे. शिर्डी संस्थानी एखादी गोष्ट सुरू केली तर त्याच्यातून उद्या नियम बनतील, त्याची सक्ती होईल, इतर सगळ्या महाराष्ट्रातल्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होईल आणि त्याच्याबद्दलचा त्यांचा आक्षेप होता. पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्यांना काहीतरी मांडायचा आहे, तो आपण घेऊया. तृप्तीताई बोला, मी नंतर त्यांच्याकडून उत्तर घेतो. विलासजी, मला आता त्यांनी कुंभमेळ्याचा विषय घेतला. मी मला हेच विचारायचंय की उद्या कुंभमेळ्यात जे आहे ते अनेक नागा साधू सुद्धा असतात. जर उद्या नागा साधू जर उद्या दर्शनाला शिर्डी संस्थानामध्ये आले तर त्यांना सुद्धा पूर्ण भारतीय पोशाख घालायला हे संस्थान लावणार का? असं आहे, तुम्ही जो म्हणताय आमच्याकडचा जो नागा साधूंचा नियम आहे, तुम्हाला काय म्हणायचंय ते माझ्या लक्षात आलं. आमच्याकडे नागा साधूंचं जे स्नान आहे ते सकाळी 4:30च्या आतच आवरून जातं. ते कुठेही बाहेर असे दर्शनाला कधी येत नाही, मी नसतात. पोशाखाबद्दल विचारतीये. त्यांनाही संपूर्ण परिधान करायला लावणार का पोशाख? तुमचा उद्देश माझ्या लक्षात आला. नागा साधू कधीही कुठल्याही मंदिरामध्ये अशा पद्धतीने दर्शनाला जातच नाही. आणि कुंभमेळ्यामध्ये सुद्धा पहाटे 3:30 वाजता पहिलं स्नान सुरू होतं. 4:30 वाजता त्यांचं स्नान सुरू होऊन ते त्यांच्या तंबूमध्ये जातात. नाही, ते मंदिरात जाऊ देत किंवा बाहेर असतील, मग अनेक जणांचं ऑब्जेक्शन आहे. नागा साधू कपडे घालतच नाहीत. परंतु उद्या ते जेव्हा रस्त्यावर चालत असतात किंवा जेव्हा मंदिरात एखाद्या दर्शनाला येतात, उद्या जर अशा पद्धतीचा बोर्ड लागला आणि त्यांना जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही नागा साधूंना तो नियम लावणार नाही. उद्या पुजाऱ्यांना आम्ही जे काही सांगतोय की अर्धनग्न जे असतात पुजारी, त्यांना उद्या तुम्ही पोशाख घालायला लावणार का? आणि भारतीय पोशाख म्हणजे काय? शर्ट पॅन्ट म्हणजे भारतीय पोशाख आहे का? जीन्स आणि टी शर्ट हे पण भारतीय पोशाखामध्ये मग मोडत नाही. मग नेमकं भक्तांनी घालायचं काय? ठीक आहे, तृप्तीताई उत्तर घेऊया. हिंदू साधूंवरती तुमचे ऑब्जेक्शन्स असतात. जैन पण नग्न असतात. दिगंबर संप्रदाय, त्यांचं नावच दिगंबर आहे. हिंदू नाही, आम्ही कुठल्याही धर्माच्या संदर्भात बोलत नाही. कोणतेही नग्न साधू जर तिथं आले आणि त्यांना जर दर्शन घ्यावंसं वाटलं साईबाबांचं, ते खूप मोठ्या श्रद्धेने आले, नागा साधू कोणत्याही जाती धर्माचे असले तर ते तिथं जर त्यांना दर्शन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी पण हा नियम संस्थान लावणार का? कुठल्याही देवस्थानामध्ये, शैव देवस्थानाशिवाय कुठेही दर्शनाला जात नाही, हे लक्षात घ्या. ते आत्मचिंतन, आत्मस्वरूप साधन करत असतात. त्यामुळे ते देवाला, मंदिराला, दर्शनाला तिथे येतच नाही. शिवमंदिर सोडलं पाहिजे. तर त्यांना कपडे घालायला लावणार का? तुम्ही कधीही साधू दर्शनाच येत नाही. नागा साधू, पहिली गोष्ट. तुम्ही कधी पाहिलं का दर्शनाला नागा साधू? जर आले तर तुम्ही त्यांना कपडे घालायला लावणार का? अहो, तुम्ही ज्या विषयाची माहितीच नाही तुम्हाला सुधीर दाजी, त्यांना असं म्हणायचंय शिर्डी देवस्थानलाच नाही, त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात ते जातील, कुठल्याही मंदिरात जातील तेव्हा मग अशा प्रकारचे नियमाची अंमलबजावणी किंवा मग त्याच्याबद्दलचा जो पेच असेल तो कसा सोडवणार? मी पहिले मगाशीच त्या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीचा विषयच नाही तर त्या विषयावरती आपण प्रश्नच कस काय उपस्थित करू शकतो? त्यांना वस्त्र जात असतात म्हणून विचारते. जो विषय नाही असं नाही, तुम्ही उत्तर द्या. जर एखाद्या वेळेस एखादे नागा साधू कोणत्याही जाती धर्माचे असू देत, त्यांना वाटलं मला मंदिरामध्ये दर्शनाला जायचंय आणि तिथं जर यांनी बोर्ड लावलेला असेल की भारतीय पोशाख परिधान करून आलं पाहिजे, तर त्या नागा साधूंना तुम्ही कपडे घालायला लावणार का? अहो, देवयाजी आणि आत्मयाजी असे दोन विषय नाही जातात. मग इथं सुद्धा फक्त काही तोकडे कपडे घालून जात नाहीत, ते श्रद्धेने जातात. पूर्ण अंगभरून कपडे असतात. एखादी व्यक्ती किंवा एखादी महिला जर जात असेल तर तुम्ही तो नियम 99.99% लोकांना लावणार, त्याचा जाहीरपणे बोर्ड लावणार, त्यांच्या श्रद्धेचा अपमान करणार.
देवयाजी आणि आत्मयाजी असे 2 विषय असतात धर्मशास्त्राचे. लक्षात घ्या. तुम्हाला मी परत एक्सप्लेन करतोय. मला 1 सेकंद द्या. हो तुम्ही बोला ताई आपण उत्तर घेऊया. ताई तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय ना त्याचं उत्तर घेऊ आपण. त्यांना वेळ देऊ. त्यांचं म्हणणं तर ऐकूया. नागा साधूंच्या धर्मशास्त्राचे 2 विषय आहेत. लक्षात घ्या. देवयाजी म्हणजे जो आता सगुण रूपाचं देवांचं यजन करतो असा एक व्यक्ती, साधू, धर्म, आचार्य हे सर्व आहेत. आणि दुसरा जो संप्रदाय आहे आपल्याकडे त्याला म्हटलंय आत्मयाजी. तो आपल्या आत्म्याच्या स्वरूपामध्ये प्रभूंचं दर्शन घेत असतो. त्यामुळे ते जे विरक्त आहेत त्यांना दर्शनाला जाण्याचा विषयच नसतो. त्यामुळे ते कधीही कुठे दर्शनाला येत नाही. ते आपल्याच हृदयाच्या ठिकाणी परमेश्वराची ध्यान धारणा करत असतात. त्यामुळे नागासाधू तुम्ही कधी कुठल्या दर्शनाला मंदिरात आलेले पाहिले नाही हे मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या. ताईंचा प्रश्नच निकालात निघतो की त्यांना वस्त्र घालणार की नाही घालणार. ते वस्त्र घालतच पहिली गोष्ट. तो जो दिगंबर नागा साधूंचा जो संप्रदाय ते वस्त्र कधी धारणच करत नाही. वस्त्र त्यागलेत त्यांनी. जसं आपण जन्माला निर्दोष आलो, जसं आपण विवस्त्र आलो, त्या अवस्थेत पुन्हा आम्हाला निर्दोषत्व प्राप्त झालं आणि आम्ही आमच्या आत्म्याच्या ठिकाणी यजन करत आहोत. असा आत्मयाजी हा फार मोठा एक धर्मशास्त्राचा विषय. त्यामुळे त्यांना कपडे घालून मंदिरात आणणं, त्यांना नियम करणं त्यांना नियमच नाही. ते अनियमित आहे. लक्षात घ्या. धर्मशास्त्राचा कुठलाही नियमच त्यांना लागू नाही. त्यामुळे ते तिथे दर्शनाला येत नाही. हा एक विषय. दुसरा विषय असा आहे की जो सामान्य परिभाषेत सामान्य गृहस्थी लोकांना जे नियम आहेत आणि साधूंना असलेले नियम यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. लक्षात घ्या. प्रवृत्ती लक्षणम धर्म आणि निवृत्ती लक्षणम धर्म हे निवृत्ती लक्षणामध्ये आहेत. त्यामुळे त्यांना देवयजन करण्याची सुद्धा आवश्यकता नसते. देवयजन करण्याचे नियम आपल्याला सामान्य लोकांना, गृहस्थ मंडळींना, ज्यांना अजून काही प्राप्तव्य आहे अशा लोकांना, ज्यांनी निवृत्ती स्वीकारली, ज्यांनी संन्यास घेतला, त्यांना कुठलेही नियम नसतात. त्यामुळे तो प्रश्न निकालात येतो. परंतु मला असं वाटतं की हा जो नियम आहे हा अतिशय चांगला नियम आहे आणि ड्रेस कोड तिथे ठेवला पाहिजे आणि लोकांनी आपल्या संस्कृतीचं पालन हे केलंच पाहिजे. आणि शिर्डी देवस्थानने जो निर्णय घेतलाय अतिशय योग्य आहे. मी त्याचं स्वागत. तुम्ही त्या निर्णयाचं समर्थन करताय, स्वागत करताय. इतर ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे जे नियम असतील ते घालून द्यायला हवेत असं इतरांचं म्हणणं आहे. काही भक्तांनी त्याच्याबद्दलचं स्वागत सुद्धा केलेलं आहे. पण त्याच वेळी अशा प्रकारचं आवाहन ते नियमात रूपांतरित होऊन उद्या त्याची सक्ती झाली तर ते मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येईल आणि त्याच्याबद्दलची सुद्धा जी अडचण आहे ती आता बोलून दाखवलेली आहे तृप्तीताईंनी. त्यामुळे ही मतमतांतर आहेत एखाद्या नियमाच्या बद्दलची. त्यामुळे ते सगळं जाणून घेणं, त्याचा उहापोह करणं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला उद्देश होता. दोघंही आलात आणि आपली मतं मांडलात त्याबद्दल मी दोघांचेही आभार व्यक्त करतो. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर याच विषयाबद्दल महाराष्ट्रातल्या भक्तांना नेमकं काय वाटतंय आम्ही जाणून घेतलं. त्यांची जी मतं आहेत ती तुम्हाला दाखवतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत. शिर्डी देवस्थान मंदिर परिसरात भाविकांनी ड्रेस कोड पाळण्याचं आवाहन केलं असून विठुरायाच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी ड्रेस कोड पाळावेत का आणि नेमके कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात यावी यावर पंढरपूर इथल्या नागरिक आणि भाविकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी. आपल्यासोबत पंढरपूरचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, वारकरी संप्रदायाचे नेते आहेत. काय सांगाल, तुमचं मत काय असावं? ड्रेस कोड असलाच पाहिजे, कारण भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृतीप्रमाणे जर बघायचं झालं तर भारतीय संस्कृतीला फार प्राधान्य आहे. पण आपल्या भारतात पाश्चात्य संस्कृतीला फार प्राधान्य दिलं गेलेलं आहे. म्हणून शिर्डी संस्थानचा निर्णय योग्य आहे असं मला वाटतं. त्यांना वारकरी संप्रदायाच्या ह्यांना वाटते की ड्रेस कोड असावं. तुमचं मत काय? शिर्डीला जसं केलेलं आहे ड्रेस कोडची आवश्यकता, तसे प्रत्येक मंदिरात हे केलेच पाहिजे. कारण मुळात मंदिरात कशासाठी जातो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटायला जाताना जसं टापटीप करून आवरावरी करून जातो, तर सगळ्या जगाचा बाप असताना भगवंताच्या भेटीला जातो. आणि भारतीय संस्कृतीत धर्मशिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करून कशासाठी आपण चाललो आहे तिथं हे मूलतः अधोरेखित करून ते ड्रेस कोड आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. काही भाविक आहेत पंढरपूरला दर्शनासाठी आलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं माऊली, काय असावं? पंढरपुरात स्वच्छता आणि ड्रेस पांढरा असावा, स्वच्छता असावी, मास्क असावं
आणि योग्य मार्गाने प्रत्येकाने जबाबदारी आपली आपली सांभाळावी. सगळ्यांना शक्य नाही, ज्यांना शक्य नाही त्यांचं काय? नाही त्यांनी पथ्य पाळलंच पाहिजे. पथ्य पाळलं पाहिजे म्हणजे दर्शनासाठी येताना पूर्ण वेशातले पूर्ण वेशात आपली सांप्रदायिकच्या नियमाप्रमाणे वारकऱ्याचा पांढरा ड्रेस घालून येणं हे धर्म आहे आपला. नाही मी ड्रेस हे घातलंय म्हणजे पिकनिकच्या हिशोबात घातलंय. दर्शन येताना ड्रेस आपला वारकरी ड्रेस पाहिजे. सक्ती असावी, ड्रेस कोडची सक्ती असावी असं वाटतं तुम्हाला? सक्ती असावी असं वाटतंय. काय नाही, पांढरा ड्रेस असतं चालतंय. तुम्ही आता दर्शनासाठी आलाय, हो. असा ड्रेस चालतो का मंदिरात? तुम्हाला काय वाटतं? आतमध्ये अजून प्रवेश नाही ना चालू, बाहेर नामदेव पायरीचं दर्शन घेऊन आलोय ना. नाही पण कसा असावा तरी ड्रेस? त्याची सक्ती असावी का? सक्तीला सगळ्यालाच कसं हे होणार ना. बरोबर. हे ड्रेस कोडची सक्ती न करता तो नियम राबवावा असं एकंदरीत सगळ्यांचं मत आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. शिर्डीतल्या साई संस्थांच्या निर्णयाबाबत करवीर निवासिनी अंबाबाईला आलेल्या भक्तांना नेमकं काय वाटतंय हेही आम्ही जाणून घेतलं. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांचा हा रिपोर्ट बघूया. अंबाबाई मंदिरात जे भाविक आलेले आहेत त्यांच्यासोबत मी थेट बोलणार आहे. एक तर पहिली काय प्रतिक्रिया, भारतीय पेहरावातच मंदिरात प्रवेश योग्य की अयोग्य वाटतं, आणि योग्य असेल तर का अयोग्य? एकदम योग्य निर्णय घेतलेला आहे. कारण मंदिर ही पवित्र जागा आहे. पवित्र म्हटल्यावर भक्त हे अपवित्र म्हटले जात नाहीत. मात्र काही गोष्टींना नियम असतात. आपण जर शाळेमध्ये गेलो तर युनिफॉर्म कंपल्सरी आहे. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपनीत गेलो तर युनिफॉर्म त्यांचे कंपल्सरी आहेत. 5 स्टार हॉटेलमध्ये पेहराव घालायचे पण कंपल्सरी आहेत. मग मंदिर जे श्रद्धेचं ठिकाण आहे, ज्याच्यासाठी आपण दूरवरनं प्रवास करून तिथंपर्यंत येतोय, तर त्या दर्शनासाठी 4-5 तासासाठी जो भारतीय पेहराव जर नेसायला लागला तर त्यात काय वावगं नाही. त्यामुळं शिर्डी देवस्थाननं जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे आणि त्यांचं अभिनंदन करतो. याच धर्तीवर आम्ही कोल्हापुरात ही श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये भारतीय पोशाखातच दर्शन द्यावं ही मागणी करायला सज्ज आहोत. तुम्हाला काय वाटतं, तुमचं प्रतिक्रिया? भारतीय पेहराव घ्यायला कुणालाही अडचण नसणार आहे. शिर्डीमध्ये जर बघितलं तर फॉरेनर्स पण येतात, पण फॉरेनर्सना पण भारतीय पेहरावा नेसायला खूप आवडीचं असते आणि त्या पद्धतीने ते येतात. शिर्डी देवस्थानाबरोबरच तुम्ही जर तिरुपती बालाजीला जर गेला तर तिथंसुद्धा ह्या नियमांचं पालन करावं लागतं. त्यामुळे वेगळं असं काही नाही आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि तो निर्णय चांगला. महिला देखील आहेत. साडी तर शक्य आहे, पण पंजाबी ड्रेस आला किंवा आता टॉप्स आल्या, तरुण मुली घालतात त्याबद्दल तुमचं मत? त्या एकंदरीत निर्णयाबद्दल घ्या. सर्वप्रथम शिर्डी देवस्थानाचं मी खरं कौतुक करते. त्यांनी अतिशय चांगली आणि उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. माझ्या मते आपल्या भारतीय संस्कृती ही फार महान आहे आणि आपल्या पूर्ण जगाच्या पाठीवर भारत एक अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्वाचा असा देश आहे. मी म्हणते प्रत्येक तमाम भारतीयाने आपला आदर, आपली परंपरा ही राखून ठेवली पाहिजे. आणि स्त्रीचं हे सौंदर्य, माझ्या मते स्त्रीचं सौंदर्य हे साडीमध्ये खुलून दिसतंय आणि साडी ही मला योग्य वाटते. कुठल्याही मंदिरात असू दे, साडी नेसणं हे फार आवश्यकच आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की टॉप घालणं, जीन्स घालणं हा आपला पेहराव नाही आहे, हा पाश्चात्य संस्कृतीचा पेहराव आहे. आपण सर्वजण काळानुरूप बदलत चाललो आणि त्या काळानुरूप आपण त्या बदलावाप्रमाणे आपणही बदलत गेलेलो आहोत. पण तुम्हाला वाटतंय तरुण मुली हे मान्य करतील किंवा मुलं मान्य करतील असं? नाही, आजची तरुण पिढी तर हे मान्य करणार नाही. पण घरातूनच त्यांना असे संस्कार मिळाले पाहिजेत की आपली संस्कृती, आपला पेहरावा, आपले सण, व्रत, वैकल्य हे आपल्या म्हणजे पालकांनी त्या मुलांवर संस्कार चांगले केले पाहिजेत. आणि मी शिर्डी संस्थानाचं तर कौतुकच करते. आणि देवाच्या मंदिरात जाताना जरीची साडीच हा उत्तम पेहरावा आहे. हे तर महिलांचं झालं. पुरुषांनी मग नेमकं काय घालावं असं तुम्हाला वाटतं? धोतर आणि याच्यात पेहराव्यामध्ये जर आपण ज्या गोष्टी बघितल्या तर मागच्या वेळेला जे आंदोलन झालं होतं तृप्ती देसाईंच्या बाबतीत, त्यावेळेला सुद्धा आम्ही एक हट्ट धरला होता की आपण सोहळ्यात जावं आणि सोहळ्यात जाऊन मग आईचं दर्शन घ्यावं. कारण सोहळ्यात आईचं दर्शन घेतल्यानंतर जे त्यातनं आत्मिकता असते, जे भक्तिभाव असतो तो खुलून येतो आणि त्याला भक्ताला सुद्धा त्याचा फायदा होतो, असं आमची एक धारणा आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही जे शिर्डीनं ज्या पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत योग्य आहे.
आणि त्या धर्तीवर कोल्हापुरामध्ये सुद्धा आम्ही अशा पद्धतीचा निर्णय घ्यायला भाग पाडू आणि इथून पुढं महाराष्ट्राची म्हणण्यापेक्षा भारताची जी एक छबी आहे ती छबी पूर्ण जगात उठून दिसावी आणि आपल्या हिंदू धर्माचं एक मोठा पताका असा सदैव त्रिलोकात फलकत राहावा अशी एक माफक अपेक्षा करतो आणि परत एकदा मी शिर्डी देवस्थानाचं एक अभिनंदन करतो. अगदी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देखील हा निर्णय घ्यावा अशी मागणी आता या भाविकांची आहे. त्याबाबत नेमकं समिती काय निर्णय घेते आणि कोल्हापूरमध्ये देखील हा निर्णय लागू केला जातो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. यासोबत या विशेष वृत्तमालिकेत आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.